नमस्कार करते. आई, काय झालं? लक्ष कुठे तुझं? तू कुठे निघालीस आता? आई, आज माझा इंटरव्ह्यू आहे. हो, थांब, दही देते हा आता. हे आई, काय झालं? काही नाही. आई, अगं, तुला आवडते म्हणून खीर केली होती. अभिलाषाने त्यात मीठ टाकलं. म्हणजे अगं, चुकून टाकलं. आई, काकूकडे कशाला लक्ष देतेस तू? जाऊ दे, चल बाहेर पर्यंत सोड मला. चल चल. ऑल द बेस्ट. थँक्स. आज काय इंटरव्ह्यू, उद्या मेडिकल टेस्ट, त्यानंतर फिजिकल टेस्ट. साक्षी, आयुष्यभर हेच करत राहणार आहेस की खरंच काही कामधंदाही करणार आहेस? काकू, तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी मला समजते, पण आता तुझी काळजी पूर्णपणे मिटणार आहे. मला फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. तेवढा फक्त दे. हुशार आहेस, पासही होशील, पण त्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये 2 माणसांचा उल्लेख अजिबात करू नकोस. एक म्हणजे तुझे बाबा आणि दुसरा तो अतिरेकी राज. या दोघांचा उल्लेख केलास ना तर हमखास नापास होशील. नाही चिडणार. विक्रम, विक्रम, लाईट गेले वाटतं. जरा बघतोस का? फ्यूज वगैरे गेला असेल. विक्रम, बघतो. हे काय? लाईट गेले नाहीयेत प्रिये, लाईट आम्ही घालवलेत. का? या बंगल्यातलं आपलं हे पहिलं डिनर आहे आणि हे डिनर आपल्या कायमचं लक्षात राहावं त्यासाठी एका रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था. विक्रम, हे काय चाललंय तुझं? थांबा, अजून संपलेलं नाहीये. आता काय? काय करतोस विक्रम? रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी रोमॅन्टिक म्युझिक. मिळाय
आज एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये दिसतोय. आम्ही नेहमीच रोमॅन्टिक असतो देवयानी. देवयानी, आपण भेटलो तेव्हापासून आतापर्यंतचे अनेक प्रसंग आमच्या असे भरभर डोळ्यासमोरून गेले. म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टींचा विचार केला होता त्या गोष्टी कधीच घडल्या नाही, आणि ज्या गोष्टींचा विचारच कधी केला नव्हता त्या मात्र घडल्या. आणि खात्री पटली की आपण आयुष्य इतकं अनिश्चित असतं असं का म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे असे रोमॅन्टिक प्रसंग आपल्या आयुष्यात नेहमी राहिले पाहिजे. पण आतापर्यंत जे घडलं त्यामुळे तू खुश आहेस ना? आम्हाला नाही आवडत समाधानी राहायला. आम्हाला असं वाटतं आम्ही जर एवढ्यातच समाधानी राहिलो तर आमची प्रगती खुंटते. ही तर आमची एक सुरुवात आहे. आम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे. खूप खूप काही मिळवायचं आहे. आमच्या रणवीर राजांच्या बरोबर नाही तर त्यांच्याही आम्हाला खूप पुढे निघून जायचं. आणि त्यासाठी आम्हाला फक्त तुझी साथ हवी. विक्रम, कोणाच्या तरी पुढे जाण्यापेक्षा आहोत त्या परिस्थितीत सुखाने समाधानाने जगणं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? तुझ्या या मताचा आम्ही खरंच आदर करतो. आणि आमची सुद्धा ही धडपड झाली ती आयुष्यात सुख आणि समाधान मिळवण्यासाठीच. पण आमच्या आयुष्यातलं सुख रणवीर राजांच्या पुढे निघून जाण्यातच असेल तर त्याला आम्ही तरी काय करणार? Thank you. Ladies and gentlemen, आज तुम्ही सर्व फक्त एका मॅगझिनचे ओपनिंगचे साक्षीदार नाही तर इंडस्ट्रीतील अपकमिंग टॅलेंटची एंट्रीचे साक्षीदार आहोत. मार्केटमध्ये मॉडेल्स बद्दल, फॅशन बद्दल अनेक मॅगझिन्स आहेत, पण ते सर्व फक्त सेलिब्रिटीज बद्दल लिहितात. अशा सेलिब्रिटीज बद्दल ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय या इंडस्ट्रीमध्ये. ही इंडस्ट्री फक्त सेलिब्रिटीज वर चालत नाही. नवीन टॅलेंटची रोज गरज असते. अँड आय एम ऑल फॉर प्रमोटिंग न्यू टॅलेंट. हे मॅगझिन फक्त नवीन टॅलेंटला प्रमोट करणार. नवीन स्टायलिस्ट, नवीन मॉडेल्स, नवीन मेकअप आर्टिस्ट, सगळ्यांच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी हे मॅगझिन आहे. अँड फॉर दॅट, फॉर द फेस ऑफ दॅट मॅगझिन, आय हॅव सिलेक्टेड मिस श्रावणी देशमुख.
या मॅगझिनसाठी श्रावणी देशमुख का? सगळ्यांच्या मनात हे प्रश्न असणार. इज इट बिकॉज शी इज वर्किंग फॉर मी? नो. ती माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून नाही. तर या मॅगझिनच्या ओपनिंगला तिच्यासारखी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आपल्याला मिळू शकत नव्हती, म्हणून तिची निवड केली. श्रावणी देशमुख इज नॉट ओनली अ ब्युटिफुल फेस, पण तिच्या टॅलेंटच्या जोरावर तमाम मॉडेल्स मध्ये तिने एक वेगळं स्थान निर्माण केलंय. प्रोफेशनलिझम कसं असावा हे अपकमिंग मॉडेल्सनी तिच्याकडून शिकावं. शी इज टॅलेंटेड, शी इज प्रोफेशनल अँड शी इज क्रिएटिव्ह. अशा असंख्य गोष्टी आहेत जे ऐकल्यावर तुम्हालाही असं वाटणार की श्रावणीला मॅगझिनची गरज नाही, या मॅगझिनला श्रावणीच्या कव्हर स्टोरीची गरज आहे. हॅलो, यो बोलतो. आयशा, आई. आई ग. आई. हळू. काय आहे तो माझा? सॉरी. आई ऐक ना, माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला. मला खात्री आहे लवकरच मला सिलेक्शन झाल्याचं लेटर येणार आणि मग ट्रेनिंग. अगं त्याची खात्री तर मला सुद्धा आहे. हो ना? पण साक्षी, तू ट्रेनिंगला गेलीस की घर मात्र अगदी रिकामा रिकामा वाटायला लागेल. देऊ नाही, तू सुद्धा नाही. आई, मी कायमची तोडीत जाणार आहे. अगं तुझं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सुद्धा तुझं पोस्टिंग कुठे होणार आहे हे कुठे आपल्याला माहिती असणार आहे? आई, उत्तर ध्रुवावर जरी माझं पोस्टिंग झालं ना तरी तुझ्या लाडक्या देव सारखी मी तुला विसरणार नाहीये. ए, देव कुठे ग मला विसरली आहे? अच्छा, विसरली नाहीये? माझा इंटरव्ह्यू झाला, एक फोन तरी केला का तिने? केला फोन? अगं कामाच्या गडबडीत नसेल लक्षात राहिलं. बा, घरातले सगळे जण ना तिची बाजू घेण्यासाठी टपलेलेच असतात. बर, आपण एक काम करूया, आपण तिला फोन करूया. मला नाही बोलायचंय तिच्याशी. तुला बोलायचं असेल तर तूच बोल ना. घे. अगो पण लावून तर देशील? चांगली खडसावते तिला. नाही, एवढं ओरडू नकोस. नाही, आता तू खडसावच तिला. खडसाव तिला, चांगलं खडसाव. अरे, साक्षीचा फोन आहे. हॅलो. हॅलो देऊ. हा बोल आई. एवढ्या रात्री फोन केला? अगं देऊ, तुझी बहीण तुझ्यावर नाराज आहे हे सांगण्यासाठी फोन केलाय मी. तिला सांग की मला तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. अगं तिला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. तिला विचार, असा काय गुन्हा केलाय मी? ती विचारते की तिने असा काय गुन्हा केलाय. अरे पण मला बोलायचंच नाही तिच्याशी, मग मी कशाला उत्तर देऊ? आई, तू सांग ना आता काय झालं साक्षीला? अगं तिचा आज इंटरव्ह्यू होता ना, आणि तू काही फोन बिन केलाच नाहीस म्हणून ती रुसून बसली आहे. हो, सॉरी सॉरी, मी विसरले आई. साक्षीला फोन दे ना प्लीज. मग साक्षीचा इंटरव्ह्यू होता, मी फोनच नाही केला. ती सॉरी म्हणते, तुझ्याशी बोलायचं म्हणते फोनवर. बोलतेस? ठीक आहे, आता तू म्हणतेस तर तू म्हणतेस म्हणू ना, नाहीतर माझी इच्छा नाही बोलायची. नाटक. हॅलो. हॅलो साक्षी. हा बोल. सॉरी. पण सांग ना काय झालं इंटरव्ह्यूचं? कसा होणार? चांगलाच झाला असणार ना, हो ना? हो, प्रश्नच नाही. कॉंग्रॅट्स. ठीक आहे ठीक आहे. बाय द वे मला सांग, तुझ्या आजूबाजूला तो कंजूष विक्रम आहे का?
कंजूस विक्रम ना आहे ना, आहे. देऊ का त्याला फोन? नाही नाही नाही, मला त्याच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. त्याला फक्त आठवण करून दे की त्याची पार्टी उधार आहे. हा साक्षी, तुझा तो पार्टीचा हिशोब आहे ना, तो तू त्याच्याशीच बोला. उद्या नाक्यावरच्या वडापाववाल्याकडे भेट. सगळ्या पार्ट्या एका दमात चुकून टाकतो. वडापाव बघितलं, ऐकलंस ना? मला वाटलंच होतं तुझ्यासारखा कंजूस माणूस ना असंच वडापावच्या स्टॉलवर पार्टी देईल. विक्रम आहे ना, थांब मला बोलू दे. घे आई. हॅलो. हॅलो. हा विक्रम, नवीन घरात व्यवस्थित सेट झालात का? नाही झालं अजून, म्हणावं तसं. पण हो, हळूहळू. पण एक गोष्ट मात्र नक्की की आज खूप दिवसानंतर शांतपणे आणि सुखाने झोपू शकतो. याआधी त्या वस्तीतल्या घरी आम्ही देवयानीला कितपत सुख देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, पण आता यापुढे जगातली सगळी सुख तिच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. बघू कितपत जमतंय. तुम्ही खुश आहात ना, तेच विचारायचं होतं. हो. बर, ठेवते हा फोन. बाय. वडापाव देणारा जावई भेटलाय तुला. अरे हाय शैल. अरे हाय केटी. एन्जॉयिंग योरसेल्फ. एकदम. श्रावणी, ओळख करून देतो. हा संजय. हाय. हॅलो. नाइस टू मीट यू. अ व्हेरी टॅलेंटेड कॉपीरायटर. केटी. माइंड ब्लोइंग. ओह, थँक्स अ लॉट. हात रिकामी आहे. वेटर, एन्जॉय योरसेल्फ. कम. Oh, what's happening? Rita. Oh, hi. Hi. Shravya, this is Rita, अप्रतिम डिझायनर. हॅलो. यो, तू इतका अपसेट का आहेस? अपसेट? आणि मी नॉट ॲट ऑल. मी का अपसेट असेल? कारण श्रावणीला या इंडस्ट्रीमध्ये योनी आणले आणि आज श्रावणी यो बरोबर नसून केटी बरोबर फिरते. एक्सक्यूज मी, कोण कोणासोबत असतं हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे. एनिवेज, एन्जॉय द पार्टी. आम्ही पार्टी एन्जॉयच करतोय, तुझंच लक्ष नाही. चल श्रुती. यो. Yo. Hi, enjoying yourself? ऑफकोर्स केटी. Good. हा चांगल्या मूड मध्ये दिसतोय. मी नेहमीच चांगल्या मूडमध्ये असतो. व्हेरी गुड. म्हणून मला ना श्राव्याला काँग्रेस सांगायला विसरलास? आय एम सो सॉरी केटी. कॉंग्रॅट्स. आय एम रिअली हॅपी फॉर यू. थँक्स. श्राव्या, कॉंग्रॅट्स श्राव्या. दिस इज व्हॉट आय लाईक अबाउट यू. तू मनात काय ठेवत नाही. श्राव्या, योचा हा स्वभाव तिला एक दिवस सक्सेस मिळवून देणार आहे. बघ ना, तुझ्या कारण माझं ना योचं भांडण झालं, ते विसरून आज यो ह्या पार्टीत तुझ्यासाठी आला. You're a great guy, huh? केटी, मी नेहमीच पार्टी एन्जॉय करतो. अँड दॅट्स व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. Enjoy yourself. Come, श्राव्या. हा तुझा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे केटी. यो कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरत नाही. मी या पार्टीला आलोय कारण मला ही पार्टी एन्जॉय करायची आणि मला वाटतं की ती वेळ आता जवळ आली. जस्ट वेट केटी. Fashion designer. हॅलो. आठवलं असेल. हॅलो एव्हरीवन.